समाधान। बघितलंस तुझ्या पिक्चर मुळे काय काय झालं ते? काय पिक्चर मुळे कसं काय झालं? मला काही स्वप्न पडलं होतं हे असं काही होईल म्हणून? तरी मी तुला नेहमी सांगते, कॉलेज मधल्या तरुण मुलासारखं नको वागत जाऊस, जरा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घे। आणि मी म्हणते दुपारच्या शोला गेलो असतो ना, काही अडलं होतं? लेट नाईट शोला जायचं? आज काही झालं असतं म्हणजे? चोखे काही झालेलं नाहीये, एव्हरीथिंग इज फाईन नाउ। मगाशी कोणाला रडू कोसळलं होतं? आईला एकदम असं अचानक। माहितीये मला, म्हणून म्हणते अजय जरा वागणं सुधार। मी जर का तुला म्हणाले असते नको जाऊया तर मलाच म्हणला असतास मी मोडता घालते म्हणून मी आले गपचूप तुझ्या बरोबर। पण आता मला प्रॉमिस कर प्लीज, रात्रीच्या शोला नाही जायचं आता। बरं बाबा, नाही जायचं, ओके? नाही जायचं। उगाच म्हातारं झाल्याचं फील आणतेस सारखी, खरंच। फील? अरे आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी करतोय आपण, वेगळा फील द्यायची काय गरज आहे? हो ना, नेमका त्यावेळी कार्तिक सुद्धा घरी नव्हता। अचानक काय होईल काही सांगता येत नाही। तरी बरं गायत्री होती, की तू जर का एकटी असती ना तर हातपाय गाळून बसली असती। गायत्री होती म्हणून बरं, नाही तर बरं जाऊ दे। बघा जर तरच्या गोष्टी नको होता प्लीज। पण अजय काही म्हणा, गायत्री मात्र धीराची आहे। आता हेच बघ ना, प्रत्येक डिसिजन किती विचारपूर्वक घेते ती, आणि शांत डोक्याने, अगदी लेवल हेडेड आहे। हो नाही, आपल्या कार्तिकने आयुष्यात हे एवढे काम फार चांगलं केलं। अरे हो, कार्तिकला फोन लाव आणि त्याला सांग हे सगळं घडलंय। त्याला नंतर कळलं ना तर खूप चिडेल आपल्यावर। फोन कर। श्वेता अगं असं काय करतेस तू? वाजले किती? बघ उद्या कळवू आपण। बघा उद्या नक्की करशील तू? तुझी जबाबदारी। हो बाबा, माझ्या जबाबदारी, ओके? मी कळवतो। आत्ता फोन केला तर आत्ता धावत धावत ये, आजी कशी येते बघा। मी करतो फोन, ओके? ना प्रॉब्लेम घे जा। ओके ना? या ऍब्सोल्युटली। go. सर गुड मॉर्निंग। सर व्हेरी गुड मॉर्निंग। अच्छा, तुम्ही कालच्या मुद्द्यावरून अजूनही चिडलात माझ्यावर? सर झालं ते सर, सी आय एम सॉरी, बट सर मी इथे आल्यापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या सांगतोय, प्रामाणिकपणे सांगतोय, तरी पण तुम्ही असं माझ्यावर चिडणार असाल तर दिस इज नॉट डन ना सर। उमा, मी ऑफिसला निघालो। सर मी तुम्हाला ड्रॉप करतो। सर सर कार्तिक हा तुझा डबा। अरे हळू हळू, लेस तुटून हातात येईल। नाही आई, ही लेस इतकी फ्लेक्सिबल आहे ना, क्या सहजासहजी तुटणार नाही। अच्छा, म्हणजे तुला तोडायची आहे का? खबूटच नकोय, मग देऊन टाक एखाद्या गरीबाला। असं आजकाल ते तुमचं असतं ना काहीतरी, काय म्हणतात त्याला, जॉय ऑफ गिव्हिंग का काय, ते देऊन टाक त्यांना। जॉय ऑफ
देऊन टाकण्यात खरंच आनंद असतो का? त्यांना का नाही सांगा तू कोणी? त्यांना म्हणजे काय बोलतोस तू? मी म्हणत होतो की आपलंही मन थोडंसं असं लवचिक फ्लेक्सिबल असायला हवं ना. मी किती ताणलं खेचलं तरी सुटतं कामा नये. काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का कार्तिक? मला खरं खरं सांग. मला एक सांगा, जर आपल्याला एखाद्या प्रसंगी एखाद्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण खरं बोलण्याने आपलं नुकसान होणार आहे, आपल्याला एखादी गोष्ट गमावावी लागणार आहे, तर काय करायचं? आपण खरं बोलायचं की खोटं? हा कार्तिक, तुला हत्ती आणि आंधळाची गोष्ट माहितीये? नाही, कोणती? काही आंधळांना विचारलं हत्ती कसा असतो. त्यातल्या एकानं हत्तीच्या कानाला हात लावला आणि सांगितलं की हत्ती हा सुपासारखा असतो. त्यातल्या दुसऱ्यांनी हत्तीच्या पायाला हात लावला आणि सांगितलं की नाही नाही, हत्ती हा खांबासारखा असतो. तिसऱ्यांनी हत्तीच्या शेपटाला हात लावला आणि तो म्हणाला की नाही नाही, हत्ती हा दोरासारखा असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की जगात कोणतीच गोष्ट पूर्ण खरी किंवा पूर्ण खोटी कधीच नसते कार्तिक. दृष्टिकोन. बरोबर. आपण त्या गोष्टीकडे कोणत्या बाजूनी बघतो ना, हे फार महत्वाचं असतं बाळा. आपापला दृष्टिकोन असतो. यावेळी खरं बोललो नसतो तरी चाललं असतं. यावेळी म्हणजे? यावेळी म्हणजे तेच, यावेळी मी तुम्हाला बोललो ना काल की मी सरांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी आणि प्रामाणिक उत्तर दिली. ते कदाचित महागात पडणार. नाही नाही, असं काही नसतं. सत्याची आपली एक गंमत असते. गंमत? गंमत किंवा हवं तर किमया म्हणतो. हे बघ, एखादी गोष्ट जर तू लपवली ना कार्तिक, तर तो तुझा वीक पॉइंट ठरतो. म्हणजे त्याच्यावर जर वार केला तर तू संपलास. पण जर तू खरं बोललास, सत्य सांगून मोकळा झालास ना, तर तुला कशाचीच भीती उरत नाही. कुणी तुझं काहीच वाकडं करू शकत नाही. खरं बोलायला खूप ताकद लागते कार्तिक. आणि तू जितकं खरं बोलतोस ना, तितकी तुझी ताकद वाढत जाते. अहो, पण खरं बोलल्याने आपल्याला जे हवं आहे तेच मिळालं नाही. ते काय करायचं आहे या ताकदीचं आणि या सगळ्या गोष्टींचं? आयुष्यात तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल आणि ती जर तुम्ही खोटं बोलून मिळवली ना, तर तिचा आनंद दिलखुलासपणे तुम्हाला उपभोगताच येत नाही कार्तिक. एक वेळ तुम्हाला जे हवं आहे ते आयुष्यात नाही मिळालं ना तरी चालेल, पण खोट्याची बोच नको. कारण आयुष्यभर ती तुम्हाला बोचत राहते, टोचत राहते. मग ती धड जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. Whatever. या सरांच्या प्रश्नांच्या, फिलॉसॉफिकल प्रश्नांच्या जंजाळात माझा त्यांनी पत्ता कट केला नाही. म्हणजे मिळवलं तर काय नाहीच. बाकी आयुष्य हे असंच आहे आणि असंच चालू राहणार. एनिवेज, आयुष्य हे सुरू राहतं आणि सुरू राहणार. चला, डबा घेऊन जा. अरे थँक्यू. आणि तात्विक प्रश्नांनी पोट भरत नाही, त्याच्यासाठी जेवणच जेवायला लागतं. आई, थँक्यू. काळजी घे. मला माहिती आहे तू सच्चास कार्तिक. यांना कदाचित लेकीच्या प्रेमापुढे तुझा सच्चेपणा दिसत नाहीये, पण मला खात्री आहे तुझ्याबद्दल. आणि गरज पडली ना तर मी मध्ये पडेन, पण यांना कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही.
डॅड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आज सकाळी सकाळी आठवण काढलीस? डॅड इज एव्हरीथिंग ओके? गायत्री बरी आहे ना? हो हो, गायत्री ठीक आहे, ठीक आहे. मी म्हटलं तू सकाळी सकाळी फोन केलाय म्हणजे आजीचं आणि गायत्रीचं काही झालं की काय म्हणून. तूच बोलणार आहेस की मी आता फोन कशासाठी केला ते सांगू तुला? सॉरी बोल. काही नाही. अरे मी आणि श्वेता काल रात्री आम्ही जरा बाहेर गेलो होतो. नेमकं त्याच वेळी आईला अस्थमाचा अटॅक आला. काय? नाही, अरे घाबरण्याचं काही कारण नाहीये. शी इज परफेक्टली ऑल राईट नाउ. बस तुला कळवावं म्हटलं. आजी बरी आहे ना? आणि आजीकडे ते औषध नव्हतं म्हणजे तो स्प्रे ती. अरे हो, एरवी असतात तिच्याकडे औषधं, पण तिकडे काही इतक्या दिवसात काही त्रास झालाच नाही म्हणाली. त्यामुळे औषध संपलं होतं आणि तिच्याही लक्षात नाही आलं ते. आणि डॅड तुम्हाला आत्ता सांगतोस? एक मिनिट, डॉक्टर काय म्हणाले? काही नाही. अरे काळजी घ्यायला सांगितली आहे, पण तितकंच काही सिरियस नाही. अरे डॅड यार तू मला कालच का नाही सांगितलं? अरे हो रे बाबा, पण खूप उशिरा रात्रीची गोष्ट आहे. श्वेता म्हणाली होती मला की फोन कर म्हणून, पण मीच म्हटलं उद्या कळवतो त्याला. डॅड या बाबतीत तरी ओके ठीक आहे फाईन. मी निघतोय आता लगेच. बरं ये सावकाश ये आणि शांतपणे गाडी चालव. हा, मी आहे दिवसभर घरी. हो मी पोचतोय. चल बाय. उद्या सकाळी तू हे घर सोडून तुझ्या घरी पुन्हा निघून जा. तुम्ही जे सांगताय, जसं सांगताय तसं मी करतोय ना. चांगलं वाईट जसं कसं असेल ते मी करतोय. आणि तेही परीक्षेचा भाग म्हणून विना तक्रार करतोय. आजपर्यंत कोणाचीच हिंमत झाली नाही असं विचारायची की तू आजारी आहेस का, तुला वेट बीट लागलाय का. आणि मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो विना तक्रार. सो नाउ यू जस्ट डोंट हॅव एनी राईट टू विथड्रॉ. त्यामुळे परीक्षा होणार आणि 1 महिना परीक्षा होईस्तोवर मी घरातून कुठेही जाणार नाही. मला माहिती आहे सर, तुम्ही मुंबईतली बरीचशी बांधकामं होत्याची नव्हती केली. बरेचशी बेकायदेशीर बांधकामं पायात सकट उखडून टाकलेत. पण आज मी हा कार्तिक राजहंस फालतू, तुमच्या लेखी फालतू कार्तिक राजहंस कायदेशीरित्या तुम्हाला चॅलेंज करून मला उचला आणि घरातून बाहेर काढा. गुड. हा सुद्धा या परीक्षेचाच एक भाग होता. मगाशी तुम्ही कार्तिकला म्हणाला की हा सगळा एक परीक्षेचा भाग होता म्हणून. तुम्ही खोटं बोललात ना बाबा? तुम्हाला खरं तर कार्तिकला घराबाहेर काढायचं होतं, राईट? हे तुला कोणी सांगितलं? हे बघ, मी कधीही खोटं बोलत नाही. आणि म्हणूनच तुम्ही खोटं बोललेलं मला लगेच कळलं. जसं तुम्हाला कळतं माझी कॉफी बिघडली की माझा मूड खराब आहे. मी असं काही कोणाशी खोटं बोलत नाही. ठीक, तुम्हाला जर माझ्यासमोर मान्य करायचं नसेल तर नका करू. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ज्या क्षणी तुम्हाला हे सगळं थांबवावं असं वाटेल तेव्हा तुम्ही हे सगळं थांबवा. परमिशन मिळत नाही म्हणजे? मग काय ते होल्डिंग तिथे लागणार नाही? हॅलो लिसन पडवळ, काही झालं तरी ते होल्डिंग तिथे लागलं पाहिजे ॲट एनी कॉस्ट. आय डोंट नो. हां, मग परमिशन मिळत नसेल तर ती मिळवा. कशी मिळवायची आता हे मी तुम्हाला सांगायला नको वेगळं, हो ना? एक काम करा, ते वॉर्ड कोणाच्या अंडर आहे? हां, त्याला कॉन्टॅक्ट करा. त्याला काय हवं नको ते बघा. मनी हॅज द लायसन्स टू बाय इच अँड एव्हरीथिंग. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात. ओके? तुला हे माहिती आहे ना की लाच देणं आणि घेणं या दोन्हीला माझा सक्त विरोध आहे. हो सर, माहिती आहे. आणि म्हणूनच मला एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगायची. तुमच्यापासून मला काही लपवायचं नाही.
सी सर, मी फॉर्च्युनेटली या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो, सो माझा तसा या गोष्टींशी डिरेक्टली असा संबंध येत नाही. हां, पण मी जर का एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा एखादा बिल्डर असतो तर कदाचित पावलोपावली माझा यांच्याशी संबंध आला असता. बट स्टील म्हणजे मलाही कधीतरी या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मलाही कधीतरी लाज द्यावी लागते काम करून घेण्यासाठी. सो देर इज नो ऑप्शन. ऑप्शन कसं नाही, ऑप्शन आहे ना. तू स्वतःपुरतं लाच द्यायला आणि घ्यायला नाही म्हणू शकतो. तुम्हाला लाच न देणं हे शक्य आहे कारण की तुम्ही नोकरी करता, पण बिझनेसच्या बाबतीत तसं नसतं सर. काय नाही सर, आम्ही बिझनेस करतो, आम्हाला रोज 100 लोकांना फेस करावं लागतं, वेगवेगळ्या सिच्युएशनचा फेस करावं लागतं. अच्छा, म्हणजे लाच देण्यात आणि घेण्यात तुला काही गैर वाटत नाही? नाही सर. कार्तिक, हाय हाय. हाय. After so long. I know. How come you are here? Bahar, they told me that you are there in the office, you know. Is it? I'm there in the office. Yeah, Yes. I'm there in the office. So that's what I thought. It's such a long time that we have seen each other, you know. सायली जोशी, वृंदा सोनावणे, ग्रीष्मा पाटील, कुंदा भडबडे, या सगळ्या मुलींशी तुझा काय आणि कशा प्रकारचा संबंध आहे? सर, तुम्ही ज्या मुलींची नावं घेतायत त्या माझ्या कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणी होत्या. माझे त्या सगळ्या मुलींसोबत अफेअर आहे. माझ्या प्रकारचे प्रेमसंबंध गायत्रीशी लग्न केल्यानंतर निर्माणच होणार नाही. कशावरून? तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे असं घडणं शक्य नाही, कारण माझं गायत्रीवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे. ज्या दिवसापासून मला गायत्री भेटली आहे त्या दिवसापासून, इनफॅक्ट सर, आय कांट इवन थिंक अबाउट इट. मी या सगळ्याचा विचारही नाही करू शकत. आणि माझं गायत्रीवर इतकं प्रामाणिक प्रेम आहे ना सर, की त्या प्रेमाने दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच येऊ दिला नाही माझ्या मनात. हे घे पाणी. चहा घेणारच? नाही, पिऊन आलोय. मग कशी झाली मॅच? टाय झाली. आज एक तर खूप दिवसांनी पाऊस नव्हता तर खूप एक्साइटेड होतो, पण कसलं काय. ठीक आहे, टाय तर टाय. हरण्याची नामुष्की टळली ना, ते काय कमी नाही म्हणायचं. अगं कसला इगोइस्टिक थॉट आहे हा. नाही, ते मॅच पॉइंट वगैरे सगळं ठीक आहे ग, बट काहीतरी रिझल्ट लागला पाहिजे. हे असं त्रिशंकू अवस्था नाही झाली पाहिजे. हे टाय म्हणजे ना खूप असं त्रिशंकू अवस्थेसारखं वाटतं. हे असं नाही झालं पाहिजे. हरलो ना तर हरू देत एक वेळ. आपण चांगले खेळलो तर आपण जिंकणार, ते चांगले खेळले तर ते जिंकणार, बट मॅच ही मॅच सारखी खेळली पाहिजे, कोणाच्या तरी इगोसाठी नाही. असं म्हणणारा तू पहिला खेळाडू असशील. इगोसाठी केलेली कोणतीच गोष्ट चांगली होऊ शकत नाही. अरे झालंय काय घरात सगळ्यांना? जो तो तात्विक बोलतोय. बाबाई काल काहीतरी बोलले कार्तिकला. तो इतका केविलवाणा झालाय ना सकाळपासून. तात्विक विचार करून झालेत सगळे खऱ्या खोट्याच. अगं तात्विक काय आई, एका पॉइंटला प्रत्येक माणसाला असले प्रश्न पडतातच ना. आणि मी पण काही बाहेरचं बोलत नाहीये, जे समोर दिसतंय ना तेच सांगतोय. आता बाबांचं आणि कार्तिकच्या आजीचंच बघ ना, दोघेही इगोसाठीच लढतायत. मान्य आहे म्हणजे बाबा ताईच्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह आहेत, बट आता कार्तिकच्या आजीने लगेच परीक्षेचं प्रकरण काढल्यावर त्यांचा इगो मोठा झाला. अरे ही काय दोघांच्या इगोची लढाई आहे का? की तुझा नातू माझ्या परीक्षेत कसा पास होतो, तुझी मुलगी माझ्या परीक्षेत कशी पास होते,
अगं या सगळ्यात दोघांचं काय? त्यांच्या प्रेमाची चेष्टाच केली जाते ना आई. अगं या दोघांच्या भावनांची हे लोक कधी कदर करणार आहेत ना कळत नाही. हे बघ तेजस, हे परीक्षा वगैरे जे आहे ना ते मलाही फारसं पटलेलं नाहीये. पण बाबा जे काही करतायत ना ते गायत्रीच्या चांगल्यासाठीच करतायत बाळा. अगं ठीक आहे, त्यांचा उद्देश बरोबर आहे, त्यांचा मार्गही करेक्ट आहे. अगं पण म्हणून 1 महिना आणि त्यातही असल्या भलत्या सलत्या अटी घालून हे बाबांना जरा अतिच करतात. रादर नेहमीच अति करतात. तेजस, बाबा आहेत तुझे, जरा आदर राखून बोल. आई आदर आहे मला, पण जे चूक आहे ते चूकच आहे ना. त्यांचा आदर आहे म्हणून सगळ्या चुकीच्या गोष्टींवर पांघरून नाही घातलं जात. आणि तुम्हाला जमत असेल ना तर तुम्ही करा, मी नाही करणार. तेजस गप्प बस. अगं आई का गप्प बसू मी? हे सगळं जोपर्यंत खेळी मेळीने चाललं होतं ना तिथपर्यंत ठीक आहे. पण बाबा फार एक्सप्लॉइट करतात त्याला आणि तो बिचारा ताईच्या प्रेमापोटी सगळं सहन करतोय. आई असं नाही झालं पाहिजे. बाबांना लिमिट सोडतायत त्यांची. नेहमी आपलं सरकारी अधिकारी असल्यासारखे वागतात. अरे पण त्यांना हे का कळत नाही? ते कोणाचे तरी वडील आहेत, कोणाचे तरी होणारे सासरे आहेत. तेजस, हे बघ तुला सहन होत नसेल तर मी बोलणार नाही, पण हे असंच आहे.